नमस्कार मंडळी. तर भगवान विष्णूंना प्रिय असणारा असा अधिक मास आता चालू झालेला आहे, ज्याला आपण पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना म्हणून देखील ओळखतो. तर या महिन्यामध्ये आपण काय काय करू शकतो, कोणती छोटी छोटी व्रत करू शकतो, या संदर्भातल्या छोट्याशा पोस्ट मी तुम्हाला शेअर केल्याच होत्या. तर मी स्वतः काय काय करते या महिन्यामध्ये ते तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हा महिना हा भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम यांना समर्पित असतो आणि ह्या महिन्यामध्ये आपण विवाहासारखे मंगल कार्य हे करू शकत नाही, परंतु आपण ह्या महिन्यामध्ये नामस्मरण, पूजा अर्चा, दान पुण्य ह्या गोष्टी करून आपल्याला फलप्राप्ती ही करू शकतो. तर अधिक मासाच्या दरम्यान ना आमच्या जवळ जे दत्तगुरूंचं मंदिर आहे तिथे ही राधाकृष्णाची मूर्ती ही संपूर्ण अधिक मास ही ठेवलेली असते. तिथे पारायण वगैरे चालू असतं. तर म्हटलं तुम्हाला सुद्धा त्याचं दर्शन देऊयात. आणि मी उंबरठ्याला ना स्वस्तिक हे नवीन घेतले होते चांदीचे. म्हटलं आपण पैंजणी आणि हे सगळं घेण्यापेक्षा जोडव्या, म्हटलं हे अधिक मासानिमित्त काहीतरी चांदी खरेदी करूया. तर हे जे स्वस्तिक आहेत ना माझे म्हणजे प्रॉपर स्वस्तिकच्या शेपमध्ये होते आणि ते सतत निघून यायचे. थोडंसं पण त्याला काही धक्का लागला तर ते वर असे निघून यायचे, वाकडे व्हायचे. म्हणून मी असे हे फ्लॅट असे बनवून घेतले, ते देऊन टाकले. आणि तर गुरुपुष्यामृताचा जो मुहूर्त होता मागच्या गुरुवारी, त्या दिवशी छान असं उंबरठ्याला मी लेपन केलं हळदीचं सुंदर असं. त्याच्यामध्ये मी चंदन घातलं होतं, गंगाजल घातलं होतं, गुलाबजल घातलं होतं, अष्टगंध घातलं होतं आणि त्या सगळ्यांची छान अशी दाटसर अशी पेस्ट बनवली आणि माझ्या उंबरठ्याला सुंदर लेपन करून घेतलं. छान धूप दीप दाखवून घेतला आणि त्यानंतर ते जेव्हा सुकत आलं त्यानंतर मी हे स्वस्तिक, नवीन स्वस्तिक हे लावून घेतले. तर खूप छान वाटतात आणि जे सतत असं धक्का वगैरे लागून निघण्याचा तरी आता तरी संभावना कमी वाटते. तर ही जी आता मी जी रांगोळी काढते आहे आणि जो मी स्टेन्सिल वापरलाय किंवा तुम्ही जे बघत असाल की मी एका फ्रेमवरती ही रांगोळी काढते आहे, तर ही मेटलची फ्रेम आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी मी स्तवन क्राफ्ट मधून घेतलेल्या आहेत. या ताईंकडून मी बरेचसे माझे लाकडी साचे आहेत हे मी मागवत असते. तर मला अधिक मासाचा सुद्धा हा साचा हवा होता, तो सुद्धा मी ताईंकडूनच मागवलेला आहे. तर ह्यांचे साचे आणि हा जो मेटल बोर्ड आहे तो खूप छान आहे, माझ्या वापरासाठी येतो. आणि हा जो मेटलचा बोर्ड आहे ना ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रे कलर, ब्लॅक कलर आणि हा जो गेरू सारखा रंग आहे जो आता मी वापरते तो सुद्धा मिळणार आहे. आणि बाजारामध्ये बरेचसे लोक चैत्रांगण विकत आहेत आणि सांगत आहेत की हा अधिक मासाचा साचा आहे. तर मी मुद्दामून म्हटलं आपण आता काढून दाखवूया रांगोळी, कारण बऱ्याचशा लोकांना माहितीच नाहीये की चैत्रांगण आणि अधिक मासाच्या साच्यामध्ये काय फरक आहे. तर हा ताईंकडचा साचा आहे, त्याच्यावरती बघू शकता तुम्ही विष्णूंचं चित्र आहे, श्री पुरुषोत्तमाय नमः असं लिहिलेलं आहे. याशिवाय भगवान विष्णूंना प्रिय असणारं शंख चक्र हे सुद्धा चिन्ह आहे, समई आहे, 33 गोपद्मा आहे, तुळशी आहे. तर अशी सगळी ही रांगोळी असते. आणि उंबरठ्याजवळ सुद्धा मी हे छोटे छोटे साचे वापरले होते. ते हे सुद्धा ताईंकडचेच आहेत. तर पुढे मी तुम्हाला दाखवेनच. तर हे सहस्त्रदळ, कमळ वगैरे आहेत. तर ना तुम्हाला जर ऑथेंटिक चांगले साचे जर हवे असतील तर तुम्ही स्तवन क्राफ्ट मधून नक्की मागवा. मी स्क्रीनवरती नंबर शेअर केला आहे. तर मी जिथे रांगोळी ठेवली होती ना तिथे वरती लाईट्स आहेत. तर मी असं विचार केला की तो बोर्ड त्यामुळे चमकतोय, तर एखादी लाईट मालवून बघूया. तर मी एक लाईट मालवल्यानंतर ना त्या बोर्डवरती जी रांगोळी काढलेली आहे ती इतकी छान उठून दिसत होती. आणि जो मी दिवा लावला होता त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ती रांगोळी अजून खूप सुरेख अशी उठून दिसत होती. आणि चातुर्मासामध्ये आणि सध्या जो चालू आहे अधिक मासामध्ये, यामध्ये बरेचसे जण आपल्या आरोग्यासाठी, भावाच्या आरोग्यासाठी किंवा घरातील सर्वांच्या कल्याणासाठी हे व्रत करतात. आणि व्रताच्या नियमानुसार जर तुम्ही बघितलं तर 140 गोपद्म ही काढली जातात. तर इतकी जागा नसते म्हणून बरेच जण 33 गोपद्म सुद्धा काढतात. तर ही जी गोपद्म असतात ती 33 ते
140च्या पटीमध्ये काढली जातात आणि हे व्रत आपण चातुर्मासामध्ये सुद्धा करू शकतो. चातुर्मासाच्या सुरुवातीला म्हणजेच आषाढी शुद्ध एकादशी पासून हे व्रत सुरू केलं जातं आणि दररोज देवघरात किंवा तुळशीजवळ सुद्धा तुम्ही हे रांगोळी म्हणून काढू शकता. तांदूळाच्या पिठाने बरेच जण ही रांगोळी म्हणून काढतात. तर हे भगवान श्रीकृष्णाचं व्रत म्हणून सुद्धा बरेच जण करतात आणि त्यांची बहीण सुभद्रा देवींनी हे व्रत केलं होतं अशी देखील आख्यायिका आहे. आणि आपण हे जे आता बघत आहोत छोटे साचे, तर हे सुद्धा मी नेहमी देवीपूजेमध्ये वापरते. हे सुद्धा विष्णूंच्या कोणत्याही पूजेमध्ये तुम्ही वापरू शकता. हे 5x5 चे छोटे साचे आहेत. तर बघा, अधिक मासामध्ये ना अनेक छोटी छोटी ही व्रत केली जातात आणि आपल्या मनापासून केलेलं कोणतंही व्रत हे पुण्यदायी असतं. तर बघा, मी ना ज्येष्ठ महिन्यामध्ये ही चंदन उटी ही स्वामींना लावली होती. तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. खरं तर ना अक्षय तृतीयेपासून पुढचे 21 दिवस ही चंदनाची उटी तुम्ही बाळकृष्णाला किंवा कोणत्याही देवांच्या मूर्तीलाही लावू शकता. कारण की उकाडा इतका असतो ह्या महिन्यांमध्ये, उष्णता इतकी वाढलेली असते की देवांना सुद्धा थंडावा मिळावा म्हणून ही चंदनाची उटी ही त्यांच्या संपूर्ण अंगभर ही लावली जाते. आणि थोडंसं दुपारनंतर म्हणजे आपलं जेव्हा जेवणाची वेळ होती त्या वेळेनंतर तुम्ही ही उटी ही स्वच्छ धुवून मूर्तींना जागेवरती ठेवून द्यायची, कारण की ती त्यानंतर कडक होते. ही जी उटी लावलेली असते आपण देवांना ती, आणि कडक झाल्यानंतर ती आपल्या अंगाला कसं चंदन खूप कडक झाल्यानंतर थोडंसं आपल्याला झोंबायला लागतं, तसं देवांच्या म्हणजे त्वचेला होऊ नये ही त्यामागची एक कल्पना असते. तर तसं करायचं की थोडंसं दुपार होत झाली की मूर्तीला स्वच्छ शुद्ध पाण्याने धुवून घ्यायचं. तर अशी सुद्धा तुम्ही एक सेवा करू शकता जोपर्यंत पाऊस पडत नाही. गरमीमध्ये ही चंदनाच्या उटीची एक सेवा आहे. त्यानंतर बघा, अजून तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही गाईला चारा देऊ शकता. संपूर्ण महिनाभर तुम्ही ही सेवा करू शकता. सात्विक अन्न घ्यायचं, कांदा लसूण विरहित सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर वाचन करा. मी तुम्हाला पुढे पुस्तकं दाखवणार आहे, जी माझ्याकडे आहेत, पोथी दाखवणार आहे. त्यानंतर तुम्ही काहीतरी दान करू शकता. मंदिरामध्ये दान करा. एखादा पदार्थ तुम्ही 33च्या पटीने सुद्धा देऊ शकता. मग अनारसे वाटू शकता किंवा लाडू वाटू शकता, केळी वाटू शकता. तर अशा 33च्या पटीने एखाद्या दिवशी जाऊन तुमच्या यथाशक्ती तुम्ही हे दान करू शकता. त्यानंतर बघा, तुम्ही कृष्णाचं नाव घेऊ शकता. मग तुम्ही माळ ठरवा की संकल्प घेतानाच की बाबा मी आताच बघा, काही अधिकचे महिन्यांमधले दिवसही निघून गेलेले आहेत, तर चिंता करायची काहीही हरकत नाही. पुढचे जे काही दिवस तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही संकल्प करा की पुढील 11 दिवस मी 11 माळी जप करीन किंवा 21 माळी जप करीन, जसं तुम्हाला जमेल तसं. किंवा तुम्ही जप लिहू शकता, लिहायचा संकल्प करा. त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला हवं असेल तर संपूर्ण दिवा तुम्ही अखंड हा ठेवू शकता देवांसाठी. असे अनेक बघा, तुम्ही छोटी छोटी व्रत असतात ह्या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. तुमच्या मतानुसार करा. त्यानंतर ही रांगोळी जी मी तुम्हाला दाखवते त्याचा सुद्धा तुम्ही संकल्प घेऊ शकता की मी ही रांगोळी काढेन, किती दिवस काढेन, संपूर्ण महिना संपेपर्यंत तुम्ही काढू शकता. आणि जसं आपण चातुर्मासामध्ये गोपद्म व्रताची सांगता करतो की एखाद्या सवाष्ण स्त्रीला जेवण देतो, ओटी भरतो, तसं सुद्धा तुम्ही ती रांगोळीचं व्रत तुमचं अधिक महिन्याचं पूर्ण झालं की तुम्ही करू शकता. तर आता ही जी तुम्ही पूजा बघताय ह्याच्यामध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही नंतर मला विचाराल कमेंट करून, म्हणून आता सांगते. हे जे कमळ दिसतंय फायबरचं, हे जे कमळ आहे ते मी ऑनलाईन मागवलं होतं Amazonवरून. खूप सुंदर आहे. कोणत्याही पूजेमध्ये तुम्ही देवांची त्याच्यावरती मूर्ती ठेवू शकता किंवा तुम्हाला नैवेद्य ठेवायचं असेल तर नैवेद्य ठेवू शकता. आणि मी हे मार्गशीर्षमध्ये मागवलं होतं आपल्या महालक्ष्मीच्या पूजेसाठी. तर आता म्हटलं आपण स्वामींना ठेवूया, कारण मी ना आज असं ठरवलं होतं की छान असं गुलाबाच्या फुलांमध्ये स्वामींना असं सजवायचं. तर ऍक्च्युली हे जे गुलाब आहेत ना हे 33च्या संख्येमध्ये मी घेतलेले आहेत आणि माझी इच्छा होती. तर मागच्या गुरुवारी जेव्हा गुरुपुष्यामृतचा हा जो सुंदर असा मुहूर्त होता त्या दिवशी मी अशी पूजा मांडली होती. आणि मला व्हिडिओ लगेच शेअर नाही करता याला, कारण आम्ही बाहेर गेलो होतो, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. तर अशी छान अशी पूजा मी त्या दिवशी मांडली होती. आणि
तुम्ही असं तुमचं जे कोणतं लाडकं दैवत असेल त्याच्यासाठी तुम्ही ही अशा प्रकारची सुद्धा सेवा करू शकता, की बाबा 33च्या पटीने तुम्ही बाबा गणपती बाप्पाला करत असणार तर 33 तुम्ही दुर्वा घेऊ शकता, दुर्वांची जोडी तसं अर्पण करा. जर तुम्ही श्रीकृष्णाची सेवा करणार असाल तर तुम्ही श्रीकृष्णाला सुद्धा अशी फुलं वाहू शकता, तुळशी वाहू शकता. तर आपल्या इच्छेवरती आहे. तर स्वामी अर्थातच आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहेत. तर माझी इच्छा होती आणि हा जो मी तुम्हाला धूप दाखवते ना तो पंचगव्य पासून बनवलेला धूप आहे. मी एका एक्झिबिशन मधून घेतलेला होता आणि तो Amazon वरती पण उपलब्ध आहे. खूप छान सुगंध येतो, खूप मस्त वाटतं, अगदी म्हणजे केमिकल विरहित आहे तो. आणि त्यानंतर तुम्ही बघत असाल की चंदन उगाळण्यासाठी माझ्याकडे एक छोटीशी मी सहाण दगडी मागवली आहे, ती सुद्धा मी Amazon वरून मागवली आहे. त्याची पण हवी तर मी तुम्हाला लिंक देईन, अगदी छोटीशी आहे. छान त्याच्यावरती चंदन हे उगाळलं जातं. तर सगळ्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर आपलं जे आराध्य दैवत आहे, आपल्या जे इष्ट दैवत आहेत त्यांना सजवायला आपल्याला खूप आवडतं, त्यांची सेवा करायला आपल्याला खूप आवडतं. तर अधिक महिन्याच्या निमित्ताने ना आणि गुरुवार होता त्या दिवशी ना मी ही जांभळ्या रंगाची सजावट केली होती. तर खूप दिवस जांभळा रंग मी वापरला नव्हता, तर माझी खूप इच्छा होती की आपण छान अशी जांभळ्या रंगामध्ये सजावट करूया. तर दोन्हीकडे मी जांभळा रंगच वापरला होता. स्वामींच्या इथे जांभळा रंग वापरला होता, त्यांना छान हा फेटा पैठणीचा मी वापरला होता. त्यानंतर इथे राधाकृष्णाची तुम्ही बघू शकता पूजा. तर तिथे सुद्धा माझ्याकडे वस्त्र आहेत राधाकृष्णाचे जांभळ्या रंगाचे, ते मी त्यांना परिधान केले होते आणि खूप सुंदर पूजा झाली होती. हल्ली मोगरे मिळतात तर त्यामुळे मोगऱ्यांचे गजरे मी देवांना अर्पण केले होते आणि छान असं सुवासिक वातावरण, मंगलमय असं वातावरण देव्हाऱ्यामध्ये तयार झालं होतं. दोन्हीकडे जेव्हा मी सेम रंग वापरते ना तेव्हा मला सुद्धा एक वेगळंच असं छान वाटतं, मस्त वाटतं आपली पूजा बघताना सुद्धा आपल्याला. तर मी कधी कधी प्रयत्न करते की मी दोन्हीकडे म्हणजे समान रंग ठेवण्याचा, तशी सजावट करण्याचा. तर ही आहे ना अधिक मासाची पोथी आहे, ती मी Amazon वरून मागवलेली आहे. मी सुद्धा अजून वाचायला सुरुवात नाही केलेली आहे कारण ही आत्ताच मला मिळाली. तर म्हटलं तुमच्या सोबत सुद्धा शेअर करूया. तर ह्याच्यामध्ये ना अधिक मासात कोणती तुम्ही व्रत करू शकता, कोणते नियम घेऊ शकता, कोणतं दान करू शकता, हे सगळं डिटेलमध्ये सुरुवातीच्या पानांवरती लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याची फलश्रुती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. अधिक मासाचा पूजा विधी सुद्धा त्यांनी डिटेलमध्ये दिलेला आहे की तुम्ही कशी पूजा करू शकता. त्याच्यानंतर आरत्या दिलेल्या आहेत देवांच्या आणि खूप छान अशी ही पोथी आहे बघा. आणि ह्या पुस्तकामध्ये ना दानाची महती ही दिलेली आहे, म्हणजे तुम्ही ह्या महिन्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचं दान करू शकता हे दिलेलं आहे. जसं की तुम्ही फळं दान करू शकता, दूध दान करू शकता, एखाद्याला जेवायला बोलवू शकता, असे बरेचसे ह्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. तर 31 अध्याय आहेत आणि 31 प्रत्येक अध्यायाच्या समोर त्यांनी कोणकोणतं दान करू शकतो याची माहितीही दिलेली आहे. त्यानंतर बघा ही संक्षिप्त भागवताची सुद्धा खूप सुंदर सेवा आहे, हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर बघा हे अधिक मास महात्म्य, हे तर अगदी छोटीशी पोथी आहे. तुम्ही कोणत्याही धार्मिक पुस्तकं जिथे मिळतात तुम्हाला ही पोथी मिळून जाईल. अगदी 10-15 मिनिटात होतं, छोटीशीच पोथी आहे ही आणि जास्त वेळ पण लागत नाही. जर काही शक्य नसेल तर ही पोथी वाचा, त्याच्यामध्ये अधिक मासाची कथाही दिलेली आहे. तर बघा हा छोटासाच व्लॉग होता. तुम्ही कोणती पुस्तकं ह्या अधिक महिन्यामध्ये वाचू शकता. त्यानंतर तुम्हाला जर रांगोळीचं व्रत घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमुळे मदत होईल. तर कसा वाटला आजचा भाग हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.